Good morning, students. In the previous lecture, we have finished two tenses, continuous past tense and perfect past tense. Today, we are going to see the past perfect continuous tense. म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. काय असतो चालू पूर्ण भूतकाळ? चालू पूर्ण भूतकाळ म्हणजे ज्या वेळेला एखादी गोष्ट भूतकाळात सुरू झाली होती, भूतकाळात ती चालू होती, भूतकाळात ती संपत आलेली नव्हती. ती संपत आली होती पण संपलेली नव्हती. जी क्रिया भूतकाळात कंटिन्यू चालू होती. उदाहरणार्थ मी शाळेत जात आलेलो होतो, मी अभ्यास करत आलेलो होतो, मी त्याला खूप मदत करत आलेलो होतो, मी माझं काम करत आलेलो होतो. अशा टाईपचा जो टेन्स आहे त्या टेन्सला आपण साधारणपणे चालू पूर्ण भूतकाळ किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतो. या ठिकाणी बघा हॅड आलेला आहे. इथे एक चांगली गोष्ट आहे की एकच क्रियापद आपल्याला पाठ करायचं ते म्हणजे हॅड. हे हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आहे आणि पूर्ण क्रिया दाखवण्यासाठी बीन वापरले. मग दोन क्रियापद पूर्ण काळ दाखवायला वापरले, पण चालू पूर्ण काळ नाव आल्यामुळे याला अपूर्णही क्रिया ती दिसली पाहिजे. मग अपूर्ण कशी दिसणार? तर क्रियापदाला आयजी लावल्यामुळे ती अपूर्ण आहे. जा, खात, पीत, झोपत, देत, वाचत, लिहित असा दिसतो. आणि मग जा आलेलो होतो, बघा आलेलो होतो म्हणजे जात आलेलो होतो, खेळत आलेलो होतो, पोहत आलेलो होतो, मदत करत आलेलो होतो, पाहत आलेलो होतो, मी काम करत आलेलो होतो, मी त्याच्याकडे बघत आलेलो होतो. अशा प्रकारचे म्हणजे या ठिकाणी चालू क्रियाही दिसते आणि पूर्ण पण दिसते, म्हणजे पूर्णत्वाकडे आलेली दिसते. अशा काळाला आपण चालू पूर्ण भूतकाळ असं म्हणतो. आय हॅड बीन. बीन आपल्याला खूप महत्वाचं क्रियापद या ठिकाणी ते आपल्याला लावणं आवश्यकच आहे. दिले बघा, एक नंबरला पाहिजे सब्जेक्ट, दोन नंबरला पाहिजे हॅड, तीन नंबरला पाहिजे बीन. तो कंपल्सरी आहे कारण बीचा पास्ट पार्टिसिपल रूप आहे ते. आणि पुढे पाहिजे मेन वर्बचं प्रेझेंट पार्टिसिपल रूप म्हणजे मेन वर्ब प्लस आय एन जी. त्याला आपण V4 टाईप असं एक गमतीनं नाव दिलं होतं कारण V1, V2, V3, V4 पण आपण म्हणून टाकूया. क्रियापदाला आय लावला की तो V4 होतो आणि क्रियापदाच्या अगोदर टू लावला की तो V5 होतो. जे टू गो, टू टॉक, टू स्पीक, टू रीड, टू राईट, टू लिसन अशा प्रकारे आपल्याला सहजपणे सांगता येऊ शकतं की कसं प्रेझेंट पार्टिसिपल हे आय एन जीचं रूप असतं. ओके, जाऊया पुढे. आय हॅड बीन going. I had been singing. I had been talking. I had been giving. अशा प्रकारची एक नंबरला सब्जेक्ट, दोन नंबरला हॅड, तीन नंबरला बीन, चार नंबरला क्रियापदाचा आयएनजी रूप असलेलं रूप वापरायचंय आणि आपल्याला तो काळ पूर्ण करायचा आहे. इथं म्हटलंय बघा, द स्ट्रक्चर ऑफ द पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स इज this in this way. The form negative is in the past perfect continuous tense. We insert not after the first auxiliary verb. पहिल्या सहाय्यकारी क्रियापदानंतर जर नॉट लावला तर बीनला आपल्याला हात लावायची गरज नाही, मूळ क्रियापद हात लावायची गरज नाही. फक्त पहिल्या क्रियापदानंतर, पहिल्या सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट लावा, वाक्य निगेटिव्ह होईल. आपण सुरुवात करूया. पहिले पॉझिटिव्ह सेंटेन्स चेक करूया, मग निगेटिव्ह सेंटेन्स चेक करूया आणि मग त्याचं क्वेश्चन चेक करूया. त्याच्या पुढे डी जो भाग दिलेला नाही तो पण आपण चेक करून घेऊया. करूया सुरुवात. जसं वाक्य आहे, आय हॅड बीन वर्किंग. आय हॅड बीन वर्किंग म्हणजे मी काम करत आलेलो होतो. आय हॅड बीन वर्किंग, वी हॅड बीन वर्किंग, यू हॅड बीन वर्किंग, यू हॅड बीन वर्किंग, ही हॅड बीन वर्किंग, शी हॅड बीन वर्किंग, इट हॅड बीन वर्किंग, they had been working, Gopal had been working, the boys had been working, the girls had been working. थोडक्यात एक गोष्ट कळली. तुम्ही आय, वी, यू, ही, शी, इट, ते, राम, गोपाळ, गणेश, राहुल कोणताही करता घ्या, तुम्हाला हॅडच वापरायचं आहे कंपल्सरी. त्यामुळे हे सगळ्यात सोपा काळ आहे आपण. आणि पुढे बीन घ्यायचं आहे आणि बीन नंतर तुम्ही वर्किंग, टॉकिंग, प्लेइंग, स्पीकिंग, एक्सपेक्टिंग, ड्रिंकिंग, वेटिंग कोणतेही क्रियापद घ्या, नो प्रॉब्लेम्स देअर. समजा आपण याचं निगेटिव्ह वाक्य म्हणलं तर त्याला फक्त आपल्याला पहिलं जे हॅड क्रियापद आहे, दोन क्रियापदे झाले, पास्ट पार्टिसिपल रूप आणि मूळ क्रियापदे, मूळ सहाय्यकारी क्रियापदे. तर सहाय्यकारी क्रियापदांतून नॉट लावला तर आपण सहज ही वाक्य नकारार्थी करू शकतो. अर्थ पण चेक करून घेऊया. आय हॅड नॉट बीन वर्किंग वेल. मी चांगलं काम करत आलेलो नव्हतो किंवा मी शाळेत जात आलेलो नव्हतो किंवा मी त्याला मदत करत आलेलो नव्हतो असं वाक्य घेऊया आपण. आय हॅड नॉट हेल्प हिम, आय हॅड नॉट बीन हेल्पिंग हिम, वी हॅड नॉट बीन हेल्पिंग हिम,
you had not been helping him, she had not been helping him, it had not been helping him, or they had not been helping him. नॉट फक्त आपण हॅड नंतर लावला, हॅड नॉट बीन हेल्पिंग हिम, अशा प्रकारे. समजा आपल्याला असं वाटलं की याच वाक्याचा क्वेश्चन बनायचं तर फक्त हॅड बाहेर घ्यायचंय. आता तुम्हाला ऑक्झिलरी सॉरी व्हर्बल क्वेश्चन कसा बनतो हे चांगल्यापैकी कळलेले. वाक्यातलं सहाय्यकारी क्रियापद बाहेर घ्या आणि ते क्रियापद करता मध्ये टाका. सहज आपल्याला व्हर्बल क्वेश्चन बनवता येतो. पण तुम्हाला एक गोष्ट कळली असेल, साधा वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ हे एकमेव असे दोन काळ आहेत जिथे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद उपलब्ध होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचं व्हर्बल क्वेश्चन बनवणं अवघड होऊन जातं. पण आपण तेही सोपं केलेलं आहे. तुम्हाला म्हटलंय साध्या वर्तमान काळामध्ये डू किंवा डज बाहेर आणा आणि साध्या भूतकाळामध्ये डीड बाहेर आणा आणि वाक्य सहज बनतात. आणि त्याचा निगेटिव्ह पण करता येतो. निगेटिव्हला पण आपण सहाय्यकारी क्रियापद लागतं. साध्या वर्तमान काळामध्ये साध्या भूतकाळामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसल्यामुळे त्याचा नकार करणं सुद्धा फार अवघड होऊन जातं. पण आपण जर डू डीड डज हे जर क्रियापद बाहेर आणली आणि त्याला जर नॉट लावला तर डू नॉट, डज नॉट, डीड नॉट बनवून आपण निगेटिव्ह पण वाक्य सहज करू शकतो. पण जाऊया इथल्या भागाकडे. हॅड आय, तर हॅड आय नॉट, हॅड आधी नॉट नाही, आपण साधं वाक्य घेऊ आधी. हॅड आय बीन वर्किंग, had you been working, had we been working, had you been working, had he been working, had it been working, had she been working, had they been working. काय आम्ही काम करत आलो होतो, काय तुम्ही काम करत आले होते, काय तो काम करत आला होता, काय ती काम करत आली होती, काय ते काम करत आले होते, काय ते ती काम करत आले होते. अशा प्रकारचं हे वाक्य होतं. आणि त्याचबरोबर पुढचं वाक्य होतं निगेटिव्ह सेंटेन्सही आपण क्वेश्चन बनवू शकतो. ते वाक्य असं होईल बघा. हॅड फक्त आपण बाहेर घेतलाय. हॅड आय नॉट बीन हेल्पिंग, हॅड वी नॉट बीन हेल्पिंग, हॅड यू नॉट बीन हेल्पिंग, हॅड यू नॉट बीन हेल्पिंग, हॅड यू नॉट बीन हेल्पिंग, हॅड ही नॉट बीन हेल्पिंग, हॅड शी नॉट बीन हेल्पिंग, हॅड इट नॉट बीन हेल्पिंग, हॅड दे नॉट बीन हेल्पिंग. मग तुम्ही ड्रिंकिंग घ्या, वोटिंग घ्या, टॉकिंग घ्या, स्पीकिंग घ्या, कमिंग घ्या, रायटिंग घ्या, नो प्रॉब्लेम द्या. क्रियापद कोणतं घेतो याला महत्व नाही आणि या ठिकाणी कोणता करता घेतो याला महत्व नाही. हॅड बीन म्हणताय का तुम्ही बरोबर. हॅड बीन वर्किंग, हॅड बीन गिविंग, हॅड बीन टॉकिंग, हॅड बीन टेकिंग याला खूप किंमत आहे. म्हणजे हॅड बीनला महत्व आहे आणि हॅड नॉट बीन महत्व आहे. हॅड नॉट बीन, हॅड नॉट बीन, हॅड नॉट बीन अशा प्रकारे आपल्याला या चारही प्रकारच्या आधारे 10 वाक्य आपण बनवू शकतो. इथे पण हॅड नंतर बीन घेऊन आयड बीन बघा, आयड बीन, यूड बीन, हीड बीन, शीड बीन अशा प्रकारे इथं लावता येईल. इथेही आपल्याला पुन्हा मागे सांगितल्याप्रमाणे वूड येऊ शकतो. पण तो वूड आपल्या सगळ्यांना आता कळलाय. वूड नंतर बीन येत नाही, वूड नंतर V3 येत नाही, वूड नंतर डायरेक्ट गो येतो, टॉक येतो, स्पीक येतो, म्हणजे मूळ क्रियापद येतं. त्यामुळे इट इड बीन, वी विड बीन, दे विड बीन असं आपण सहज सांगू शकतो. म्हणजे ते हॅड बीन आहे आपल्या इथे कळलेले. बघा, जॉन वॉज टायर्ड, जॉन वॉज टायर्ड, ही हॅड बीन रनिंग, तो खूप धावत आलेला होता. जॉन वॉज व्हेरी टायर्ड, तो खूप थकला होता. का थकला होता? कारण तो खूप पळत आलेला होता. आय कुड स्मेल सिगारेट्स, मी सिगारेट पिऊ शकलो, सिगारेट ओढू शकलो. somebody had been smoking, कोणीतरी ओढत होता सिगारेट म्हणून, कोणीतरी ओढण्याची क्रिया करत होता म्हणून. सडनली माय कार ब्रोक डाऊन, अचानक माझी गाडीचा ब्रेक दाबला गेला. आय वॉज नॉट सरप्राईज, मी सरप्राईज नाही झालो. का? आय हॅड नॉट बीन रनिंग वेल फॉर लॉंग टाइम, मी खूप अधिक वेळेपासून गाडी चालवत नव्हतो किंवा खूप जोरात गाडी चालवत नव्हतो, त्यामुळे मला तसं काही वाटलं नाही. Had the pilot been drinking before the crash, तर विमान जेव्हा क्रॅश होतं त्याच्यापूर्वी आपण काही पिऊ शकतो का? काही पिलेलं होता का? तो ड्रिंकिंग केलं होतं का? अशा प्रकारचं वाक्य या ठिकाणी आलेलं आहे. आय एम हंग्री, आय हॅव बीन वेटिंग फॉर 2 hours. बघा, त्याने असं म्हटलं इथे की पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स
यातला फरक दाखवला आहे. इथे हॅड बीन डुईंग इथे हॅव बीन डुईंग येतो, परंतु इथे वर वाक्य बघा, यू कॅन समटाइम्स think of the past continuous tense like the present perfect continuous tense, but instead of the time being now and past, now in the past, नाव असल्यामुळे आपल्याला ही गोष्ट आत्ता घ्यावी लागते. फ्युचर बघा, पास्ट नाव फ्युचर असं वापरले आणि पास्ट नाव फ्युचर वापरले. अशा प्रकारे आपल्याला हा फरक या ठिकाणी कळतो. यानंतरचा जो काळ आहे तो आहे सिंपल फ्युचर टेन्स. त्याचं मराठी नाव आहे साधा भविष्यकाळ. बघूया आपण साधा भविष्यकाळ काय आहे ते. साधा भविष्यकाळ सगळ्यात सोपा, मी जाईन, मी खाईन, मी पिईन, मी झोपेन, मी देईन. फक्त मराठीमध्ये देईल आणि देईन असे कधी वाक्य रचना असतात. उदाहरणार्थ वाक्य बघा, आय विल सिंग. तर आय विल सिंग म्हणजे मी गाणं म्हणेल, मी गीत गाईन. तर गाईन म्हणलं तरी बरोबर, गाईल तरी म्हटलं तरी बरोबर आहे. तर आय विल सिंग, वी विल सिंग, यू विल सिंग. मुलांना बघा, शालची जागा आता विल नाही घेतली, तुम्हाला सगळ्यांना कळलंय. आता नव्याने इंग्लिश आलेले ते इंग्लिश मध्ये आपण आता शाल वापरत नाही जास्त, जनरली विल वापरतो, म्हणून इथे विल आलेलं आहे. I will sing, we will sing, you will sing, you will sing, he will sing, she will sing, it will sing, they will sing. म्हणजे याचा अर्थ shall will नंतर मूळ क्रियापद वापरावं लागतं, हे आपल्या या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. बघा, 1 नंबरला सब्जेक्ट पाहिजे, 2 नंबरला आपल्याला विल पाहिजे. त्याला आपण इन व्हेरिएबल असं म्हटलेलं आहे, कारण ते शाल विल आपण वापरतो ना, त्याच्यामुळे या ठिकाणी इन व्हेरिएबल म्हटले. आणि शक्यतो व्हेरिएबल आता ठेवलेलं नाही, ते इन व्हेरिएबल ठेवले म्हणजे निश्चित वापरून टाकले. आणि पुढे क्रियापदाचं बेस रूप म्हणजे मूळ रूप, त्याला V1 म्हणतात, ते वापरले आपण. हा V1 आहे. मग हा साधा भविष्यकाळ म्हणजे जी क्रिया भविष्यकाळामध्ये साध्या पद्धतीने घडते, म्हणजे उद्या जाईन, मी खेळेन, मी पाहीन, मी झोपेन, मी देईन, मी वाचेन, मी मदत करेन, मी टीव्ही पाहीन, मी वडिलांबरोबर शेतात जाईन, मी उद्या शाळेत जाईन किंवा शाळेत जाणार नाही, मी उद्या शाळेत जाणार नाही, मी उद्या येणार नाही, मी लिहिणार नाही, मी खेळणार नाही, मी पाहणार नाही, मी झोपणार नाही, मी देणार नाही, मी वाचणार नाही. अशा प्रकारचं कोणतंही वाक्य असो, होकारार्थी असो की नकारार्थी असो, पण विल वापरला तो. आता सगळ्याच ठिकाणी विल वापरतात, म्हणून आपलं काम सोपं झालेलं आहे. बघूया आपण नेमकं तक्ता काय सांगतोय. तक्त्यामध्ये पहिला पार्ट पॉझिटिव्हचा, दुसरा पार्ट निगेटिव्हचा, तिसरा पार्ट पॉझिटिव्हचा क्वेश्चन आणि चौथा पार्ट दिलेला नाही, तो आहे निगेटिव्हचा क्वेश्चन. करूया सुरुवात. आय विल ओपन द डोर, वी विल ओपन द डोर, यू विल ओपन द डोर, you will open the door, he will open the door, she will open the door, it will open the door, they will open the door. मी दरवाजा उघडेन. बघा, उघडेन, उघडेन म्हणा तरी बरोबर, उघडेल तरी बरोबर. मी दरवाजा उघडेल, आम्ही दरवाजा उघडू, तू दरवाजा उघडशील, तुम्ही दरवाजा उघडाल, तो दरवाजा उघडेल, ती दरवाजा उघडेल, तो दरवाजा उघडेल आणि ते दरवाजा उघडतील. थोडं मराठीमध्ये उघडेल, उघडाल, उघडतील असं शब्द बदलतात, पण त्याची जी मूळ भावना आहे ती भविष्यकाळात घडणारी साध्या पद्धतीची घटना आहे. जर आपण हेच वाक्य निगेटिव्ह केलं तर खूप सोपं आहे. बघा, याच्या साध्या भविष्यकाळामध्ये पण विदाऊट मेन वर्ब, पी आलाय तर मी तुम्हाला सांगणार नंतर, हे वाक्य मी नंतर शिकवणार आहे. आधी फक्त ओपन म्हणजे मूळ क्रियापद, गो, टॉक, स्पीक, राईट, कम यासारख्या वाक्यांचं निगेटिव्ह वाक्य शिकवतो. आणि जसं विदाउट मेन, सिंपल प्रेझेंट टेन्स विदाउट मेन वर्ब, सिंपल पास्ट टेन्स विदाउट मेन वर्ब, तसं सिंपल फ्युचर टेन्स सुद्धा विदाउट मेन वर्ब आहे. तोही तुम्हाला या ठिकाणी मला सांगावा लागेल, तुम्ही सांगणारच नंतर. एक 5 मिनिटं आपण या आधी हा तक्ता चेक करून घेऊया. क्लिअर. तर निगेटिव्ह वाक्य बोलायचे, तर आय विल नॉट गो टू स्कूल, वी विल नॉट गो टू स्कूल, यू विल नॉट गो टू स्कूल, ही विल नॉट गो टू स्कूल, शी विल नॉट गो टू स्कूल, इट विल नॉट गो टू स्कूल, दे विल नॉट गो टू स्कूल. अशा प्रकारे आपल्याला टुमॉरो लावलंच पाहिजे असं काही नाही. टुमॉरोमुळे काळ कळतो कन्फर्म, पण लावलंच पाहिजे असं काही नाही. तर आय विल लिव्ह बघा, आय विल लेट, आय विल लिव्ह एट, पण इथे नॉट लावलं, आय विल नॉट लिव्ह एट, मी अद्याप निघणार नाहीये, मी अद्याप निघणार नाहीये म्हणजे मी उद्या तिथून जाणार नाही गावाहून, मी तिथेच थांबणार आहे, अशा अर्थाचं वाक्य.
आणि समजा आपण याचा निगेटिव्हच्या पुढचं वाक्य बनवलं की त्याचा क्वेश्चन बनवला तर या वाक्याचा क्वेश्चन चेक करूया. तर आय विल ओपन द डोअर त्याच्याऐवजी विल आय ओपन द डोअर, विल वी ओपन द डोअर, विल यू ओपन द डोअर, विल यू ओपन द डोअर, विल ही ओपन द डोअर, विल शी ओपन द डोअर, विल इट ओपन द डोअर, विल दे ओपन द डोअर. अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन बनवता आलाय 2 नंबरच्या भागाचा. पहिल्याचा क्वेश्चन केला. आता आपण निगेटिव्हचाही क्वेश्चन म्हणू शकतो. उदाहरणार्थ will I not go to school, will we not go to school, will you not go to school, will you not go to school, will he not go to school, will she not go to school, will it not go to school, will they not go to school. आता मगा बोलल्याप्रमाणे सगळ्या ठिकाणी will येत असतो, त्यामुळे सोपं झालं आपल्यासाठी. अशाच प्रकारे यालाही will ला आपल्याला IL लावता येतो. I will means I'll, you will, you'll असा उच्चार होतो. you'll, he will, he'll, she will, she'll, it will, it'll. Well means we will, they'll means they will. पण आता असं म्हणणं फार अवघड होऊन जातं कधी कधी उच्चार करताना. पण हा शॉर्ट फॉर्म आहे, आपण ओळखायचा आहे. पण इथे शाल आणि विल दोन्ही येतो. आय वोंट बघा, विल नॉट एकत्र केला की त्याच्यापासून ओंड बनतो हे समजून घ्या. हा आपल्याला क्वेश्चन टॅग बनवताना अति महत्वाचा भाग आहे. आपण क्वेश्चन टॅग बनवताना खूप काळजी घेत असतो बघा की विल नॉटचा एकत्र कॉन्टॅक्ट फॉर्म वोंट होतो, शाल नॉटचा शॅन्ट होतो. बघा, यू विल यू वोंट, ही विल ही वोंट, शी विल शी वोंट, शी विल नॉट शी वोंट, आय विल नॉट यू विल नॉट, ही विल नॉट शी विल नॉट, इट विल नॉटचा वोंट होतो. आणि वी विल नॉटचा वी वोंट होतो, आणि दे विल नॉटचा दे वोंट होतो. अशा प्रकारे शॉर्ट फॉर्म पण आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. इट विल रेन टुमॉरो हे वाक्य यामध्ये इट आणि नंतर विल आलेलं आहे. विल हे सहाय्यकारी क्रियापद आहे, रेन हे मुख्य क्रियापद आहे, टुमॉरो उद्या पाऊस पडेल. आय थिंक आय विल गो, आय थिंक आय विल हॅव, आय डोंट थिंक आय विल बाय दिस कार. पुढे आपलं काय आले याला महत्व नाहीये. तुम्ही टुमॉरो घ्या किंवा नेक्स्ट डे घ्या किंवा अजून एखादा शब्द घ्या, पण इथे आय विल याला खूप महत्व आहे. हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आय विल बी इन लंडन. आता एक वाक्य राहून गेलं बघा बोलायचं भाग, की आपण मग म्हटलं की आपल्याला कधी कधी सहाय्यकारी क्रियापद मुख्य क्रियापद न वापरता निव्वळ शाल विल ने, इथं बघूया आपण, इथं जर आपण समजा आपण हे मुख्य क्रियापद वापरलंच नाही, डायरेक्ट इथेच आपण आलो, हे न वापरताही आपलं वाक्य म्हणून जातं. बघा, आय विल बी हॅपी, इथं बी येतो, इथं बी हॅपी घ्यायचा. आय विल बी हॅपी, यू विल बी हॅपी, ही विल बी हॅपी, शी विल बी हॅपी, इट विल बी हॅपी, दे विल बी हॅपी. म्हणजे इथे आपल्याला इथे मुख्य क्रियापद न वापरता बी जर घेतला आपण बी, तर पुढे तुम्ही कोणतंही नाम वापरा, ते वाक्य बनतं. उदाहरणार्थ, इट विल बी अ डॉल, इट विल बी अ डोअर, इट विल बी अ टीचर, ही विल बी अ टीचर, शी विल बी अ टीचर, इट विल बी अ टीचर, इट विल बी अ डॉक्टर. एवढंच कशाला, तुम्ही हॅपी घ्या, गुड घ्या, बॅड घ्या, सॅड घ्या, लकी घ्या, म्हणजे इथे तुम्ही बी नंतर हे न वापरता ते बी वापरा आणि ते सगळ्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह किंवा नाउन वापरा, सगळे वाक्य तयार होतात. बघा, आपण एक हॅपीचं वाक्य तयार करून घेऊया. आय विल बी हॅपी, यू विल बी हॅपी, यू विल बी हॅपी, ही विल बी हॅपी, शी विल बी हॅपी, इट विल बी हॅपी, दे विल बी हॅपी. समजा मी इथे हॅपीच्या ऐवजी डॉक्टर घेतला. आय विल बी डॉक्टर, यू विल बी डॉक्टर, शी विल बी डॉक्टर, इट विल बी डॉक्टर, दे विल बी डॉक्टर, दे विल बी डॉक्टर्स. तर अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी बी वापरून, हे मूळ क्रियापद न वापरता बी वापरला आणि नाउन वापरले किंवा ऍडजेक्टिव्ह वापरले, तर सिंपल फ्युचर टेन्स विदाउट मेन वर्ब हा काळ बनवता येतो. त्याचाही विल बाहेर घेऊन आपण क्वेश्चन म्हणू शकतो. उदाहरणार्थ, विल ही बी हॅपी, विल आय बी हॅपी, विल वी बी हॅपी, विल शी बी हॅपी, विल इट बी हॅपी, विल दे बी हॅपी. I will not be happy, will not be happy, will she not, I will not be happy, they will not be happy, she will not be happy, it will not be happy. तिथे पण आपण नॉट लावून नकार करू शकतो. म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स विथ मेन वर्ब, सिंपल फ्युचर टेन्स विथ मेन वर्ब, सिंपल फ्युचर टेन्स विदाउट मेन वर्ब. आपण दोन्ही प्रकारचे पॅटर्न वापरून दोन्ही प्रकारच्या पॅटर्न मध्ये 4 प्रकार आपण करू शकतो.
अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची वाक्य या ठिकाणी बनवता येऊ शकतात. आणि मी जाईन, मी खाईन, मी पिईन, मी झोपेन, मी जाणार नाही, मी खाणार नाही, मी पिणार नाही, मी झोपणार नाही, मी नेणार नाही, अशा प्रकारची साध्या भविष्यकाळी रचना आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकते. हा होता सिंपल फ्युचर टेन्स. पुढचा काळ आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स अर्थात कंटिन्युअस फ्युचर टेन्स. पण हा काळ आपण पुढील लेक्चरला घेऊ. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.